नमस्कार मित्रांनो, मी मिनल कदम पुन्हा एकदा एक विषय घेऊन आली आहे आणि त्या विषयाचं नाव आहे माणसाचा जन्म एका थेंबापासून झालेला आहे. माणसाचा जन्म म्हणजेच एका थेंबापासून झालेला माणसाचा जन्म. आणि या थेंबामध्ये तो एकटा नव्हता, तर खूप संख्या होती त्या थेंबामध्ये. त्या थेंबामध्ये एवढी गर्दी होती आणि त्या गर्दीमधून मार्ग काढत आणि त्या गर्दीमधून निघताना आणि गर्दीमधून मार्ग काढत असताना आपण विचार करतो का, तर कोण आपल्याला त्या गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण हा गर्दीतून आपला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो कोण आहे, त्या गर्भामध्ये पोहोचायला जावा आणि पोचला गेला पाहिजे. आणि कोण पोचवतो आणि कोण पोचवत आहे आपल्या गर्भापर्यंत, तर पोचवणारा तो ईश्वरच आहे. तो गर्भ म्हणजे पहिली पृथ्वी. आणि जो तो पोचवतो आणि जो पोचला जावा आणि जो पोचला पाहिजे आणि फक्त त्या परमेश्वराची इच्छा असते. आणि तोच ठरवत असतो कोण आणि कधी आणि कुठे जन्माला आलं पाहिजे आणि जन्माला यावं, ते तोच ठरवत असतो. म्हणजेच परमेश्वरच, म्हणजेच तो ईश्वरच. तर मला वाटतं आपण या पृथ्वीवरती जन्म घेतलेल्या या ग्रहावरती पाहुण्यासारखे आलो ही असेल, तर पाहुण्यासारखं राहता आलं नाही पाहिजे. जे जे आपले कर्तव्य आहे ते करता आलं पाहिजे आणि त्या कर्तव्याचं पालनही करता आलं पाहिजे. म्हणजेच त्या देवाला, त्या परमेश्वराला आवडणारी कामं, म्हणजे सत्याच्या मार्गावर चालता आलं पाहिजे. तर म्हणूनही नका आणि विसरूही नका, हे म्हणूही नका, हा देश माझा आहे आणि हे माझं आहे आणि ते माझं आहे. मला वाटतं हे म्हणा, पृथ्वी माझं गाव आणि त्यात मी पाहुणा. म्हणून पाहुणा म्हटलं गेलो तरी पाहुण्यासारखं पाहुणचार घेऊ नका, तर आपले आपले कामं करता आलं पाहिजे आणि आपले कर्तव्य करता आलं पाहिजे. म्हणून आपल्या या ग्रहावरती जे आपण केलं गेलेला आहे, जो कचरा, आताच हा देह संपायच्या पहिले तो कचरा नष्ट करा आणि विसरूही नका आपला जन्म त्या थेंबापासून झालेला आहे. आणि माजही करू नका, कारण आपला माज उतरवला जाईल. आणि विसरू नका त्या थेंबामधून आणि त्या थेंबामधल्या खूप प्रमाणे त्या गर्दीमध्येच आपल्याला कोणी निवडलं आहे ते, आणि त्या गर्दीतून कोणी आपल्याला बाहेर काढलं आहे ते विसरू नका. आणि आभार माना त्या परमेश्वराचे, आणि त्या परमेश्वराने बोलल्याप्रमाणे, आणि परमेश्वर बोलत आहे ते, आणि परमेश्वर त्या चांगल्या वाटेवर चालण्याकरता त्या चांगल्या वाटेवरती चाललो गेलो पाहिजे, यासाठी त्या परमेश्वराचे प्रयत्न आहेत. त्या परमेश्वराचे असे चांगले प्रयत्न त्याला कुठेतरी तडा जाऊ देऊ नये, म्हणून त्या परमेश्वराला कुठेतरी दोष लागला जाऊ नये म्हणून, तर आपल्याला चांगलं काम करता आलं पाहिजे आणि चांगल्या मार्गावरती जाता आलं पाहिजे आणि चांगलाच मार्ग निवडता आला पाहिजे.